हॅलो, प्रियदर्शनी बोलतोय. हां बोला वहिनी. आमचा फोन आला म्हणून आश्चर्य वाटलं असेल ना तुला? नाही, तसं नाही. देवयानी तुझी माफी मागायला फोन केलाय. तुझ्याबद्दल काळजी वाटते का आम्हाला? जाऊ देत ना वहिनी, जे झालं त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे? खरंय तुझं देव, पण जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच. तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्याचं खरंच मनापासून वाईट वाटतंय आम्हाला. पण तुला सांगते देवयानी, डीव्ही सर जे काही वागले ते अगदी बरोबर होतं. त्यांचं वागणं अजिबात चुकलेलं नाहीये. वहिनी, तुझ्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस नाही ना आमच्यात, म्हणून खरं तर फोन केला आम्ही तुला. मोठ्या तोंडानं बोललो होतो ना आम्ही. विक्रम भाऊजींना त्यांची चूक कळलीये, त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. भ्रमच होता आमचा तो. रागाच्या भरात रणवीर राजेंनी आम्हाला सत्य काय ते सांगितलंय देवयानी. पुन्हा ते तुझा राजकीय बळीच करणार होते. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ते पुन्हा तुझा वापर करून घेत होते देवयानी. तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू सही सलामत वाचलीस या सगळ्यातनं. देव, तू ऐकतेस ना? हे बघ, नशिबानं तुला पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्याचं सोनं कर. नाही वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जे सत्य तुम्हाला आज कळलंय ते सत्य मला आधीपासूनच माहित होतं. देवयानी? हो वहिनी, वहिनी मला माहित होतं विक्रमचं हे अचानक जागृत झालेलं प्रेम खोटं आहे. यामागे काहीतरी स्वार्थ आहे. पण वहिनी, मी विक्रमवर आजही मनापासून प्रेम करते आणि करत राहणार. कोणीही कितीही विरोध केला ना, अगदी दादूंनी, तरीही मी विक्रमशीच लग्न करणार. वहिनी, थोड्या दिवसांसाठी आपल्याला हे लग्न पोस्टपोन करावं लागेल, पण हे लग्न मोडलेलं नाहीये. तू काय बोलतेस? आम्हाला नीट कळत नाहीये देवयानी, पण एवढंच वाटतं की तुझं नेहमी भलंच व्हावं. ठेवते फोन. बाय. देशमुखांना बहुतेक चूक पचत नाही. संकटाला आमंत्रण देण्याची सवय लागली आहे त्यांना. दारी आलेल्या लक्ष्मीला लाथाडण्यात याला काय असुरी आनंद मिळतो देव जाणे. अभिलाषा, काय एवढा रागा करतेस? काय झालंय? काय झालं, काय व्हायचं बाकी राहिलंय, हे सगळं ना बाबांमुळे झाले. नातीच्या सुखावर बोळा फिरवलाय त्यांनी. काय गरज होती हे बाबाला सगळं करण्याची? अभिलाषा, बाबांनी जे काही केले ते देऊच्या भल्यासाठीच केलंय. त्यांचं काही चुकलेलं नाहीये. बरोबर आहे, त्यांची चूक तुमच्या लक्षात येणार नाही. पितृप्रेमाची पट्टी बांधले ना तुमच्या डोळ्यावर. बाबांना काही आठवत नव्हतं ना, तेच बरं होतं. एका जागी पडून तरी राहायचे. कायमचे वेडे राहिले असते तर बरं झालं असतं. डोक्याचा ताप तरी कमी झाला असता. तू काय वाटेल ते बोलतेस का? आज बाबांना बाहेर केवढा मान आहे आणि तू हे काय बोलतेस त्यांच्याबद्दल? अभिलाषा, अगं जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग ना. मला ना लाज वाटते तुझ्याबद्दल. हो, त्या बाहेर त्याला काय जात आहे त्यांना मान द्यायला? त्याला म्हणावं इथे घरात त्यांच्याबरोबर कायमचं राहून दाखवा. सोपा नाही येते. स्वतःही भोगतायत, आम्हालाही भोगायला भाग पाडताय. कटकट आहे नुसती. दाम्या, असं का वागतोस रे? एवढं सर्व घडल्यावर तू सुधारशील असं वाटलं होतं, पण त्या राजे शिर्केंशी वैर धरल्याशिवाय तुला चैनच पडत नाही.
उदा काकू, मला वाटलं होतं की तू तरी जरा वेगळा विचार करशील, पण तूही त्यातलीच. चला जाऊ दे. तू असंच वागत राहिलास तर तुला समजून कसं घ्यायचं ते तरी सांग ना. पहिल्यांदाच काहीतरी चांगलं घडत होतं. ते राजशिर्के देवयानीला आपली सून बनवायला तयार होते. तू का लग्न मोडलंस ते? लोक बाहेर तुझ्याबद्दल काय काय बोलतायत ऐकलेस तू? मला त्याची गरज वाटत नाही. होते माझ्याविषयी चांगले लोक कमीच बोलतात हे मला माहिती आहे. मी तुलाही त्यातलीच एक समजत होतो, पण तूही आता माझ्या विरोधात बोलायला लागलीस तर काय म्हणायचं. जा दे. का विरोधात बोलू नको ते सांग ना. आतापर्यंत बाप गेल्यावर आजोबानं पोरीना घडवलं वाढवलं असं ऐकायची सवय झाली आम्हाला. तोच आजोबा पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालाय हे ऐकायला मिळाल्यानंतर मी तुझं कौतुक करेन असं वाटलं तुला? दामे, असं का वागलंस रे तू? हे बघ गोदा, जिला आपण आपल्या पोटच्या पोरीसारखं वाढवलं, अशा मुलीचं पुढचं आयुष्य मंगलमय न होता ती जर एका कुटील कारस्थानाचा बळी ठरत असेल तर मी हे अडवायला नको. कुटील कारस्थान? आता हेही माझ्याच मनाचे खेळ आहेत असं तुला वाटत असेल, पण ठीक आहे. दाम्या, मला नाही यातलं काही कळत नाही. फक्त आपले डोळे उघडे असेपर्यंत देवचं लग्न व्हावं, तिचं भलं व्हावं म्हणून मी तुला बोलते. मलाही तसंच वाटतं गोदा. देवच्या आयुष्याचं भलं व्हावं म्हणून मी हे लग्न मोडलं. अजून काही बोलायचं आहे तुला? काय बोलणार? तुझ्याशी बोलण्यातनं काही अर्थच नाही. माझं चुकलं तुझ्याशी वाद घालत बसले. आमचंच चुकलं. रणवीर राजेंच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना आमच्या बरोबरीचा दर्जा द्यायला निघालो, पण शेवटी देशमुखांनी आपली लायकी दाखवलीच. असा त्रागा करून काय होणार आहे साईमा? त्यापेक्षा डीव्ही सरांनी हा निर्णय का घेतला याची कारणं आपण जाणून घेतली तर अधिक चांगलं होईल, नाही का? टीव्ही सरांसारख्या वेडसर माणसाला बोलण्यासाठी कारणं कशाला लागतात? असे आरोप करून आता नाही चालणार, कारण डीव्ही सरांनी पूर्णपणे बरे झाल्यावरती हा निर्णय घेतलाय. प्रियदर्शनी, तुम्ही तर देशमुखांची वकिली करायला निघालात. त्या देशमुखांनी भर सभेत तुमच्या नवऱ्याचा अपमान केला, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? जर डीव्ही सरांचा हा विरोध आम्हाला योग्य वाटत असेल तर आम्हाला का वाईट वाटावं साईमा? प्रियदर्शनी, ओरडून सत्य दाबलं जात नाही साईमा. ही गोष्ट सत्य आहे की रणवीर राजेंनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मणिभाऊजींचा काटा काढला, मारून टाकलं त्यांना, आणि आता स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठीच ते देवयानी सारख्या सज्जन मुलीचं लग्न विक्रम भाऊजींशी करायला निघाले. प्रियदर्शनी, आमच्या समोर रणवीर राजेंवर आरोप करताना तुम्हाला लाज नाही वाटत? वाटते ना लाज आम्हाला, खूप लाज वाटते. पण आता आम्ही जे बोललो त्याची नाही लाज वाटत साई. पण ह्यांनी इतकं कट कारस्थान करून अजूनही आम्ही या घरात रणवीर राजेंची पत्नी म्हणून मिरवतोय, या गोष्टीची नक्कीच लाज वाटते आम्हाला. प्रियदर्शनी, तुमची मजल इथपर्यंत गेली? याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे तुम्हाला? आता तुम्ही ठरवलेल्या परिणामांची आम्हाला भीती नाही वाटत साईमा. आणि हो, आमच्यासाठी कुठलेही निर्णय घेण्याची तसदी आपण घेऊ नका, कारण स्वतःचे निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. देवा, हे काय चाललंय मला म्हातारीला कळत नाही रे. वाटलं होतं दाम्याशी बोलून प्रश्न सुटतील म्हणून, पण तो काय बोलला मला कळलंच नाही. एवढंच कळतंय की माझ्या देवाची फरफट होते रे. ती तेवढी थांब, कारण आता जर ती कोसळली ना
ती पुन्हा नाही उभी राहू शकणार. तिला सांभाळ, तिच्यावर तुझी कृपा दृष्टी ठेव. तिला सांभाळ रे. हॅलो. देवयानी, मी रागिणी बोलतेय. हां वहिनी बोला. कशा आहात? आणि नील भैया कसे आहेत? हॉस्पिटलमधून बोलताय का? नाही ग, घरी फ्रेश व्हायला आले होते. देवयानी, तू आजचा पेपर वाचलास का ग? तुझ्या आणि विक्रम भाऊजींबद्दल छापून आलाय. तुमच्या दोघांचं लग्न होणार नाही असं तुझे दादू म्हणालेत. हे खरं आहे का ग? म्हणजे मला तर काही कळतच नाहीये. वहिनी तुम्ही नका काळजी करू. ॲक्च्युली दादूंचे आणि राजे शिर्क्यांचे खूप पूर्वीपासूनचे वाद आहेत. म्हणूनच आता दादू पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांनी या लग्नाला विरोध केला आहे. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि म्हणूनच राजे शिर्क्यांच्या प्रेस कॉन्फरन्सला मी गेले होते. पण दादूंना ते आवडलं नाही आणि मग तिथे येऊन सगळ्यांसमोर त्यांनी जाहीर केलं की हे लग्न होणार नाही म्हणून. हे प्रकरण चांगलंच गाजणार असं दिसतंय. आता ग पुढे काय? काहीही झालं ना तरी आता मला काही फरक पडत नाही. तुझी कमालच वाटते देवयानी मला. एवढं सगळं झालं तरी तू तुझं मत बदलायला तयार नाहीस. माझ्या निर्णयामुळे मला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे हे मलाही माहिती आहे. पण वहिनी तुम्ही खरंच काळजी करू नका. विक्रम लंडनहून आल्यावर त्याला सगळं कळेल आणि मग सगळं ठीक होईल. आता तुम्ही माझी काळजी सोडा आणि नील भैयांकडे लक्ष द्या. मी हॉस्पिटलमध्ये आले की मग आपण सविस्तर बोलू. ठीक आहे? बरं, ठीक आहे. ओके, बाय बाय. घे. नील, विक्रम भाऊजी आणि देवयानीचं लग्न मोडल्याची बातमी पेपरमध्ये वाचून मी तर हादरलेच. आणि त्या प्रेस कॉन्फरन्स संबंधात एक काही छापून आलंय पेपरमध्ये. तू देवयानीला विचारलं नाहीस याबद्दल? हो विचारलं ना. काय म्हणाली ती? काही नाही, भेटल्यानंतर बोलू असं म्हणून उत्तर द्यायचं टाळलं तिने. रागिणी, खरं तर आपण देवयानीमुळे एकत्र आलो आणि आज त्या बिचारीवर स्वतःचं प्रेम गमावून बसण्याची वेळ आली आहे. अजिबात नाही. तुम्ही समजताय तसं काहीही होणार नाहीये. नील भैया, विक्रम लंडनहून परत आला ना की सगळं ठीक होईल. पण नेमकं काय घडलं हे सांगशील का? वहिनी, आमच्या दादूंमध्ये आणि भैयासाहेबांमध्ये आधीपासूनचे वाद आहेत. नील भैया, तुम्हाला तर माहितीच असेल. मी राजे शिर्क्यांच्या प्रेस कॉन्फरन्सला चालली आहे हे कळताच दादूंनी तिथे येऊन विरोध केला. त्यामुळे भैयासाहेबांची पॉलिटिकल इमेज खराब झाली. त्याचाच त्यांना राग आला. नील भैया, पण मी हार मानलेली नाहीये. माझं आजही विक्रमवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. देवयानी, तुझ्या या आशावादी बोलण्याचा आम्ही आदर करतो. पण जसं तुझं विक्रमादित्यावर प्रेम आहे तसंच विक्रमचंही तुझ्यावर प्रेम आहे याची खात्री आहे तुला? विक्रमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला माहित नाही, पण आज ना उद्या तो माझ्यावर नक्की प्रेम करायला लागेल याची मला खात्री आहे. गुड मॉर्निंग मिस्टर नील. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आता? पहिल्यापेक्षा खूपच छान वाटतंय. एक मिनिट. श्वास घ्या. छान, खूपच छान. डॉक्टर, आता इथून आमची कधी सुटका करतायत तेवढं सांगा. हे बघा, रिपोर्ट्स आल्याशिवाय त्याविषयी आता काही सांगता येणार नाही. फ्रँकली स्पीकिंग, तुमच्यावर उपचार सुरू केले तेव्हा आम्हाला आशा नव्हती, पण तुमच्या शरीराने आमच्या ट्रीटमेंटला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. आय थिंक इट्स अ मिरॅकल. इट इज अ मिरॅकल डॉक्टर. डॉक्टर, आमचं आयुष्य आमच्या समोरून बसल्यावर आम्हाला जगावंच लागणार होतं.
नाहीतर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. चहा घ्या भाऊजी. चहा आणि या वक्ताला वहिनी तुम्ही काय माझी चेष्टा बिष्टा करता की काय गरीब माणसाची? हो तुम्हाला चहा बनवायचा त्रास नको ना म्हणून येतानाच मी घेऊन. काय काम होतं? काम हा काम विसरलो तो. काम म्हणजे बघा हे बघा हे पैसे पैसे ठेवा. हे रणवीर राजेंनी तुमच्यासाठी दिले मदत म्हणून घ्या. रणवीर राजे म्हणजे अगदी देव माणूस आहेत. रणवीर राजे आणि देव माणूस? का हसलात का? रणवीर राजे देव माणूस. तुम्हाला सांगतो बहिणी, ओ या रणवीर राजेला भावासारख्या मानणाऱ्या मणी ठाकूरचा म्हणजे तुमच्या नवऱ्याचा खून या रणवीर राजेंनीच केलाय. भाऊजी काय बडबडताय? हो खरं तेच बरोबरतोय, राजकारणाच्या फायद्यासाठी. अहो पण रणवीर राजे यांचे खून का करतील? रणवीर राजे का कधी कुठं काय करतील हे कुणालाच सांगता येणार नाही. आता येस बघा ना, रणवीर राजेने तुमच्या नवऱ्याचा खून केला आणि हे पैसे पण रणवीर राजेने तुम्हाला मदत म्हणून दिली आहे की नाही? गंमत. भाऊजी काय बडबडताय तुम्ही? हे खरं तेच बडबडतोय. जाऊ दे, आता मला काही जास्त बडबड करायची सवय नाही तर मी आता काय बोलत नाही. आता मी येतो. आणि हे बघा वहिनी, तुम्हाला कसली गरज लागली ना, मदतीची गरज लागली तर या सर्जेरावला हाक मारा, तुमच्या मदतीला केव्हा बी तयार असेल. येतो. रणवीर राजे देव माणूस. त्या बातम्या छापून आल्यापासून फारच उदास दिसताय तुम्ही. आमची नाचक्की झालेली पाहून तुम्हाला आनंदच झाला असेल नाही का? झालं. आम्हाला आनंद झाला असेल हे सुद्धा तुम्हीच ठरवणार. दोष सुद्धा आम्हालाच देणार. त्यापेक्षा सुरुवातीपासूनच आमचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं. कसे वागलात तुम्ही त्या देवयानीशी? स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी खेळलात तिच्या आयुष्याशी.